Hello student, today we will learn the next example of exercise 3.3. 3.3 चे काही एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता राहिलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नाव एक्झाम्पल नंबर 5 इंटिग्रेशन sec cube x this which is the most IMP most important example because हे जे एक्झाम्पल आहे ते बऱ्याचदा बोर्ड एक्झामला तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. इंटिग्रेशन सेक्स क्यूब एक्स डी एक्स. ओके, मग इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स, आता सेक क्यूब एक्स हे फक्त सिंगल एक फंक्शन आहे, बरोबर. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की सिंगल एक फंक्शन असेल तर इंटू 1 घ्यायचं, पण हे जे एक्झाम्पल आहे इंटू 1ने सॉल्व्ह होणार नाही, कारण सेक क्यूबचा जो तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहे तो परत 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 काय होणार आहे, तुमचा रिपीट होणार आहे. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी हा जो सेक क्यूब एक्स डी एक्स आहे त्याला आपल्याला स्प्लिट करावं लागेल आणि नंतर त्याचं इंटिग्रेशन सॉल्व करावं लागेल. बऱ्याचदा विचारला गेलेलं एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित लक्ष द्या. नाव इंटिग्रेशन सेक क्यूब एक्स डी एक्स याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1, कारण ते आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून याला इक्वेशन नंबर 1 घेतलं आपण. नाव इंटिग्रेशन सेक क्यूबला लिहिलं मी सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. सेक क्यूबला काय केलं मी सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, कारण पहिलं फंक्शन डिरायबल पाहिजे आणि सेकंड फंक्शन इंटिग्रेबल आहे. मग तुम्ही म्हणाल की मॅडम आधी सेक स्क्वेअर घेतला नंतर सेक एक्स घेतला तर चालेल का? नाही, कारण सेक स्क्वेअरचं सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉगमध्ये येतं. ठीक आहे. तर सेक स्क्वेअरचा डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला. सेक स्क्वेअर इंटिग्रेशन सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स. मग पहिलं फंक्शन डिफरन्शिएबल आणि सेकंड फंक्शन काय पाहिजे तुम्हाला, इंटिग्रेबल पाहिजे. म्हणून यू सेक एक्स घ्यायचा आणि व्ही घ्यायचा सेक स्क्वेअर एक्स. मग बाय पार्ट्सनुसार फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही दॅट इज सेक स्क्वेअर एक्स मायनस बिग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही. ओके. हा सेक एक्स ॲज इट इज सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स मायनस सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि परत सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स. नाव सेक एक्स टॅन एक्स मायनस हा सेक एक्स ॲज इट इज टॅन एक्स इंटू टॅन एक्स मीन्स टॅन स्क्वेअर एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस हा सेक एक्स ॲज इट इज आणि टॅन स्क्वेअरला आपण लिहू शकतो सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 बाय फंडामेंटल आयडेंटिटी, कारण आपल्याला त्याला सेकमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून टॅन स्क्वेअरला लिहिलं मी सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. हा सेक एक्स टॅन एक्स ॲज इट इज मायनस आता सेक एक्सने मध्ये मल्टिप्लाय केलं तर हा सेक एक्स सेक स्क्वेअर आला सेक क्यूब एक्स प्लस हा सेक एक्स इंटू मायनस आणि हा मायनस मायनस काय झाला तुमचा प्लस सेक एक्स डी एक्स. मी इथे काय केलं इंटिग्रेशन पण सेपरेट केलं आणि सेक एक्सने मध्ये मल्टिप्लाय पण केलं. ओके. इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स मायनस आता परत इथे कोणती टर्म आली तुमची इंटिग्रेशन सेक क्यूब एक्स, म्हणजेच आपलं ओरिजिनल जे एक्झाम्पल होतं तेच आलं. त्याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1 दॅट इज इंटिग्रेशन आय. मग ह्या ठिकाणी मी पुट केले आयची व्हॅल्यू प्लस सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आता हा कशावरनं लिहिला आपण आय फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ओके. हा जो मायनस आहे तो इकडे येताना प्लस आय प्लस आय आला, हा तुमचा 2i इज इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स हा प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. हा जो 2 आहे देताना काय होईल तुमचा डिवाइड होईल, म्हणजे इंटिग्रेशन आलं तुमचं हा 1/2 त्याला ब्रॅकेटमध्ये टाकलं सेक एक्स टॅन एक्स प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आलं लक्षात. या ठिकाणी आपलं परत ओरिजिनल जे एक्झाम्पल आहे ते मिळतं तिथे पुट करायचं आय आणि ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. आलं लक्षात. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन एक्स साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके. इथे पण आता दोन फंक्शनचा काय दिसतोय प्रॉडक्ट दिसतोय आणि दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर यूज करायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नाव फर्स्ट इज अल्जेब्राइक फंक्शन अँड सेकंड इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. यूजिंग बाय पार्ट्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. ओके. इंटिग्रेशन एक्स
आता ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स आला, मग साइन स्क्वेअर एक्सचं डायरेक्टली इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो का नाही, कारण त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे, मग त्याला आपण कन्वर्ट करतो कॉसमध्ये. ना फॉर्म्युला इज 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 dx. बरेच एक्झाम्पल आपण फाइंड केले. आपण सेपरेटली साइन स्क्वेअर एक्सचं पण इंटिग्रेशन फाइंड केलं आहे युझिंग दॅट फॉर्म्युला. मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1, आणि परत साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढण्यासाठी पुट केलं इथे 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 dx. आता हा 2 कॉन्स्टंट म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर आहे, x अपॉन 2 इंटिग्रेशन 1 मायनस कॉस 2x dx मायनस हा 2 पण बाहेर आला 1/2 इंटिग्रेशन 1 मायनस कॉस 2x dx x अपॉन 2. आता 1चं इंटिग्रेशन x, कॉसचं इंटिग्रेशन साइन दॅट इज साइन 2x, 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 1/2 एक्सचा dxचं इंटिग्रेशन x, कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2. आता हा x अपॉन 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, x इंटू x स्क्वेअर अपॉन 2 मायनस x साइन 2x 2 इंटू 2 इज 4 मायनस 1/2 इथे एक्सचं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2, परत साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस, ते मायनस मायनस झालं प्लस कॉस 2x आणि 2 इंटू 2 इज 4 एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस साइन 2x अपॉन 4. आता मध्ये मल्टिप्लाय केलं मायनस एक्स स्क्वेअर 2 इंटू 2 इज 4 प्लस मायनस इज मायनस कॉस 2x 2 इंटू 4 इज 8 प्लस ना फायनल आन्सर इज एक्स स्क्वेअर अपॉन 4 एक्स स्क्वेअर अपॉन 4 ने एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे कॅल्क्युलेशन केलं एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4, याचं कॅल्क्युलेशन येईल एक्स स्क्वेअर अपॉन 4 मायनस एक्स साइन 2x अपॉन 4 मायनस कॉस 2x अपॉन 8 प्लस दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन e2x इंटू कॉस 3x dx. ओके, आता हे पण IMP एक्झाम्पल, हे पण बऱ्याचदा विचारलं जातं कारण इथे एक वेगळी टेक्निक आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये यूज करायची आहे. ठीक आहे, e2x इंटू कॉस 3x. मग आता इथे लिहिलं मी e2x कॉस 3x. आता ह्या ठिकाणी हा e2x आणि कॉस 3x हे दोघं इंटिग्रेबल फंक्शन आहेत आणि डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणून तुम्ही e2xचं जर इंटिग्रेशन घेतला किंवा डेरिव्हेटिव्ह घेतला तो रिपीट होत जाईल, म्हणजे e2x इंटिग्रेशन e2x परत e2x आणि कॉसचं पण साईनचं कॉस, कॉसचं साईन, हे एक्झाम्पल कुठेच एंड होणार नाही कारण दोघं इंटिग्रेबल पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन चालूच राहणार आहे. मग ह्या ठिकाणी थोडी वेगळी टेक्निक आपल्याला यूज करावी लागेल, जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये सेक क्यूबच्या एक्झाम्पलमध्ये आय पुट केलं त्या पद्धतीने इथे पण परत आपल्याला ओरिजिनल ही व्हॅल्यू मिळते इक्वेशन 1ची आणि तिथे आय आपल्याला पुट करावा लागतो आणि ते इंटिग्रेशन सॉल्व होतं. IMP एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग इथे घेतला आपण e2x. मग आता तुम्ही म्हणा की लेटनुसार cos x 3x पुढे येतो, तर ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली एक्झाम्पल लिहायचं e2x इंटू कॉस ऑफ 3x, याला u मानायचं याला v मानायचं. युझिंग बाय पार्ट्स फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन सेकंड मायनस बिग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. e2x कॉसचं इंटिग्रेशन साइन 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस e2x इंटिग्रेशन e2x इंटू 3, कॉसचं इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3 dx e2x अपॉन 3 साइन 3x, हा 3 पुढे लिहिला. आता हा 2 अपॉन 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इथे आला e2x साइन 3x dx. ओके, ही टर्म ॲज इट इज e2x 3x ही ॲज इट इज लिहायची शेवटपर्यंत आपल्याला. ओके, हा 2 अपॉन 3. आता परत इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं, हे फंक्शन आणि हे फंक्शन e2x साइन 3x, परत इथे काय करावं लागेल इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार u इंटू v रूल फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन सेकंड dx. ही टर्म काहीच त्याच्यात बदल करायचं आहे, ती ॲज इट इज आपल्याला पुढे कॅरी ऑन करायची आहे. मायनस 2 अपॉन 3. आता हे सॉल्व करायचं आहे e2x साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस e2xचा डेरिव्हेटिव्ह e2x इंटू साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x अपॉन 3 dx मायनस 2 अपॉन 3, हा मायनस पुढे लिहिला e2x अपॉन 3 कॉस 3x, हे मायनस आहे मायनस प्लस 2 अपॉन 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशन e2x कॉस 3x. ओके, पुढे हा 2x 3 साइन 3x ॲज इट इज. आता
या 2/3 मध्ये मल्टिप्लाय करू, कारण आपल्याला याची व्हॅल्यू पुटअप करायची. ओके, मग आता हा मायनस मायनस झाला प्लस 2, 3 × 3 9 e⁻²x cos 3x. आता हा मायनस प्लस मायनस 2 × 2 4, 3 × 3 9 e⁻²x cos 3x dx. आणि परत आता हे जे एक्झाम्पल आहे ते ओरिजिनल आपल्याला एक्झाम्पल मिळालं जे आपल्याला सॉल्व करायचं होतं, इंटिग्रेशन e⁻²x × cos 3x. ओके, परत तुम्ही याला सॉल्व केलं बाय u × v रूलने तर परत ते चालूच राहणार आहे. आणि e⁻²x × साईन येईल, साईन नंतर कॉस येईल, कॉस नंतर साईन येईल, त्याला कुठे स्टॉप नाही. मग ह्या ठिकाणी इक्वेशन 1चा यूज करून आपण तिथे व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. ठीक आहे, मग ह्या दोघं टर्म मी ॲज इट इज दिला -4/3 आणि ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे तुमची आय. आता ही मायनस टर्म इकडे येताना होईल तुमची प्लस, म्हणजे आय प्लस 4/9 आय, या दोघं टर्म ॲज इट इज. याचं कॅल्क्युलेशन केलं 9i + 4i दॅट इज 13i/9 e⁻²x/3 sin 3x, ह्या दोघं टर्म ॲज इट इज. हा 13/9 इकडे येताना काय होईल तुमचा मल्टिप्लाय, 9 मल्टिप्लाय होईल, 13 डिवाइड होईल, देन i = 9/13 इंटू दॅट टर्म, आणि इथून e⁻²x/3 काय निघेल कॉमन. आय 3/13, 3ने डिवाइड केलं इथे, 3 3 9, 3/13 e⁻²x इंटू दॅट. नाव इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8, इंटिग्रेशन log x dx. ओके, मग आता इथे अपॉन दिसतोय u/v, आणि इंटिग्रेशनमध्ये u/v रूल आहे का आपल्याकडे? नाही, फक्त u × v बाय पार्ट्स आपण आता शिकलो. मग आता ह्या ठिकाणी काय यूज करावं लागेल आपल्याला? सबस्टिट्यूशन मेथड. कारण का log xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x, आणि इथे 1/x मल्टिप्लाय दिसतोय, म्हणजे इथे जावं लागेल आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने. ओके, नाव इंटिग्रेशन log x dx. नाव पुट log x = t. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x dx, t चा डेरिव्हेटिव्ह dt. नाव पुट दिस व्हॅल्यूज इन इंटिग्रेशन log ॲज इट इज. log x ची व्हॅल्यू आपण घेतली t, आणि 1/x dx याची व्हॅल्यू आहे dt. आता इथे आला फक्त लॉग. आता हे जे फंक्शन आहे एक्समधून कन्वर्ट झालं टी या फंक्शनमध्ये. ओके, मग आता इथे फक्त लॉग टी आहे, मग फक्त लॉग एकच फंक्शन दिले असेल तर मल्टिप्लाय काय घ्यायचा 1 घ्यायचा, मग मल्टिप्लाय घेतला मी 1, आणि इथे आता यूज करायचा बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन सेकंड मायनस बिग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. ओके, लॉग टी डी टीचं इंटिग्रेशन टी मायनस. आता इथे विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल, कारण हे फंक्शन कसलं आहे टीचं. ओके, लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह आला 1/t, डी टीचं इंटिग्रेशन टी डी टी. हा टी टी कॅन्सल, म्हणजे त्याला डी टी, डी टीचं इंटिग्रेशन असतं टी, टी कॉमन, लॉग टी -1 प्लस सी, आणि टीची व्हॅल्यू काय घेतली होती आपण लॉग एक्स. नाव आन्सर इज लॉग एक्स इन ब्रॅकेट log x प्लस सी, दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन. Now next example number 9, integration of sin theta log of cos theta d theta. ओके, आता sin theta एक फंक्शन आहे आणि log of cos theta हे सेकंड फंक्शन आहे. ठीक आहे, आधी लिहिले मी log of cos theta, नंतर लिहिला sin theta d theta. मग आता इथे डायरेक्टली u × v करायचा नाही, इथे पण आधी सबस्टिट्यूशन करायची, कारण कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन इथे दिसतोय, म्हणून आधी cos थीटाला काय म्हणायचं t म्हणायचं. x मानला तरी चालेल, कारण थीटाचं फंक्शन आहे, x मानला तरी चालेल, t मानला तरी चालेल. कॉस थीटाला जर टी मानला तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन थीटा डी थीटा, टीचं इंटिग्रेशन डी टी. आपल्याकडे आहे साइन थीटा टी थीटा, दरफॉर साइन थीटा डी थीटा इज इक्वल टू -dt. नाव पुट दिस व्हॅल्यूज इन इंटिग्रेशन. साइन थीटा डी थीटा याची व्हॅल्यू आली -dt, आणि लॉग ऑफ कॉस थीटा ही आलं लॉग ऑफ टी. मायनस पुढे लिहिला, इथे आला लॉग टी. आता लॉग टीचं इंटिग्रेशन परत तोच रूल, इंटू काय घ्यायचा 1, सेम एक्झाम्पल, इंटू 1, फक्त मायनस इथे एक्स्ट्राचा आहे, नाही तर बाकी एक सेम एक्झाम्पल आहे. लॉग टी इंटू 1, मग यू इंटू व्ही रूल. फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन सेकंड मायनस बिग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड डी टी मायनस लॉग टी ॲज इट इज, डी टीचं इंटिग्रेशन टी, लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह 1/t, आणि डी टीचं इंटिग्रेशन आलं टी. हे आली नेक्स्ट स्टेप. ओके, हा मायनस लॉग टी मायनस टी कॅन्सल डी टी, आणि डी टीचं इंटिग्रेशन असतं टी. आता मायनसने मध्ये मल्टिप्लाय केलं तर हा मायनस मायनस होईल प्लस टी, मग प्लस टी मी पुढे लिहिला, आणि मायनस टी लॉग टी प्लस सी.
टी कॉमन काढला, इन ब्रॅकेट 1 मायनस लॉग टी प्लस सी, आणि टीची व्हॅल्यू काय घेतली होती आपण, कॉस थिटा. नाव पुट व्हॅल्यू कॉस थिटा 1 मायनस लॉग ऑफ कॉस थिटा प्लस सी. टीची व्हॅल्यू काय घेतली होती आपण, कॉस ऑफ थिटा. ओके, सो एक्झाम्पल. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 10, इंटिग्रेशन एक्स कॉस क्यूब एक्स dx. ओके, मग आता इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिसतंय म्हणजे बाय पार्ट्स. पण बाय पार्ट्स यूज करताना एक लक्षात घ्यायचं की जे फंक्शन आहे सेकंड ते तुमचं इंटिग्रेबल आहे का. ठीक आहे, आता कॉस क्यूबचा जर तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायला गेले तर ते थोडं लेंदी प्रोसेस आहे. जर तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू टाकली आणि डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड केलं तर कॉस क्यूबचं इंटिग्रेशन तुम्हाला सेपरेटली फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, मग त्यापेक्षा काय करायचं, आधीच फॉर्म्युला यूज करून घ्यायचा हा एक्स ॲज इट इज, आणि कॉस क्यूब थिटाचा फॉर्म्युला तुमच्याकडे म्हणजे कॉस 3 थिटाचा आहे, त्याच्यावरून तुम्ही कॉस क्यूब कन्वर्ट करू शकता. कॉस क्यूब थिटाचा फॉर्म्युला तो 1/4 कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स, कारण आपल्याकडे कॉस 3xचा फॉर्म्युला आहे. कॉस 3xचा फॉर्म्युला असतो 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी हा जो आहे कॉस 3x हा ह्या साईडला गेला म्हणजे हा कॉस क्यूब एक्स हा झाला प्लस कॉस एक्स प्लस 3 कॉस एक्स, आणि हा 4 डिवाइड झाला म्हणजे फॉर्म्युला आहे तो तुमचा 1/4 कॉस एक्स प्लस 3 कॉस एक्स. याच्या आधी पण आपण हा यूज केलेला आहे. ठीक आहे, हा 1/4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर एक्सने मध्ये मल्टिप्लाय केलं, एक्स कॉस 3x प्लस 3 इंटू एक्स 3x कॉस 3x dx. 1/4 ॲज इट इज इंटिग्रेशन एक्स कॉस 3x dx, 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशन एक्स कॉस एक्स dx. 1/4 कॉन्स्टंट. आता एक्स कॉस 3x इथे पण यू इंटू व्ही रूल म्हणजे बाय पार्ट्स, आणि एक्स कॉस एक्स इथे पण यूज करावं लागेल बाय पार्ट्स. दोघं ठिकाणी आपल्याला बाय पार्ट्स यूज करायचं आहे. ठीक आहे, मग आता फर्स्ट फंक्शन, आता इथे डायरेक्टली जरी तुम्ही इंटिग्रेशन फाइंड केलं तरी चालेल कारण मोठं एक्झाम्पल आहे. मग कॉस 3xचं इंटिग्रेशन असतं साईन 3x/3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 कॉस 3xचं इंटिग्रेशन साईन 3x/3 dx प्लस 3 इथे पण यू इंटू व्ही रूल म्हणजे बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन कॉस एक्सचं इंटिग्रेशन साईन एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉसचं इंटिग्रेशन साईन एक्स dx. 1/4 x/3 साईन 3x मायनस 1/3. आता साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 3 एक्स साईन एक्स, परत हा मायनस साईनचं इंटिग्रेशन कॉस मायनस कॉस मायनस मायनस प्लस कॉस. 1/4 हा एक्स साईन 3x/3 मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस 3 इंटू 3 9 प्लस 3 एक्स साईन 3x प्लस 3 कॉस एक्स प्लस सी. ओके, म्हणजे इथे डायरेक्टली तुम्ही आधी फॉर्म्युला पुटअप करायचा, त्याला मल्टिप्लाय करून सेपरेट करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं. ठीक आहे, ही झाली तुमची एक्सरसाइज 3.3. हे काही जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचं. आता x² tan इनवर्स एक्स यू इंटू व्ही रूलनुसार करायचं. आधी कोणतं फंक्शन येतं, लिएटनुसार आधी येतं इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, नंतर येतं अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे टॅन इनवर्स आधी घ्यायचा, x² नंतर घ्यायचा आणि बाय पार्ट्स यूज करायचा यू इंटू व्ही. त्याच्यानंतर कॉस क्यूब एक्स. आता कॉस क्यूब एक्सला डायरेक्टली काय लिहिणार तुम्ही, जसं आपण सेक क्यूबचं फाइंड केलं सेम तसंच करायचं. कॉस क्यूबला लिहायचं कोसेक क्यूबला लिहायचं कोसेक एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स dx, आणि मग याला यू याला व्ही या पद्धतीने त्याचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं. इथे पण साईन इनवर्स आहे म्हणजे आधी साईन इनवर्स घ्यायचा नंतर एक्स घ्यायचं. आता इथे फक्त टॅन इनवर्स आहे म्हणजे एकच फंक्शन आहे, मग टॅन इनवर्सला इंटू काय घ्यायचा 1 घ्यायचा आणि त्याचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं. पुढचं लॉग x/x, लॉग एक्सला काय मानायचं टी मानायचं कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x dx इथे दिसतोय, म्हणजे त्या पद्धतीने सबस्टिट्यूशन मेथडने हे सॉल्व करायचं. ठीक आहे, हे जे एक्झाम्पल आहेत ते होमवर्क तुम्ही सॉल्व करायचे. इथे आपले एक्सरसाइज 3.3 मधले बरेचसे एक्झाम्पल आपण 15-16 एक्झाम्पल आपण इथे घेतलेले आहेत. ओके, थँक्यू.